की मंत्री जरी झालो असतो तरी पहिलं तुमचा आमदार आहे हे लक्षात ठेवा. तुम्ही आमदार केलं म्हणून मी महाराष्ट्रात मंत्री झालो ही वस्तुस्थिती आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. कारण तुमच्या ताकदीमुळं आणि तुम्ही दाखवलेल्या विश्वासामुळे आज मला भाजपच्या माध्यमातून राज्यामध्ये काम करण्याची संधी मिळाली ही वस्तुस्थिती आहे. आज तुम्ही ताकद दिली, तुम्ही आमदार केलं म्हणून मंत्री, नाही तर मंत्री कुठं झालो असतो. जर तुम्ही ताकद दिली नसती, तुम्ही विश्वास दाखवला नसता तर हे पद मिळालं नसतं, राज्यात काम करता आलं नसतं, सार्वजनिक बांधकाम खातं मिळालं नसतं आणि एवढी मोठी जबाबदारी माझ्यावर आली नसती ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आज जे काही माझं पद आहे, जे काही वय आहे, जे काय आपण बघतोय, अशी मला वाटतं आपल्या प्रास्ताविकामध्ये ते म्हणले की आमच्या बाबांचा सायरन इकडे आला तर तुम्हाला माहिती आहे मी मतदारसंघात कुठंच सायरन वाजवत नाही, दिवा लावत नाही, सायरन नाही, काय नाही. माझ्या मागे पोलीस गाडी जी आहे त्यांना पण वॉर्निंग देऊन ठेवले की मतदारसंघात कुठेही सायरन वाजवायचं, काय असेल ते मतदारसंघाच्या बाहेर गेल्यानंतर ट्रॅफिक काढायला वाजवायचं तिकडं. पण आपल्या मतदारसंघात सातारा, जावळी शहर आणि तालुका अजिबात कुठेही सायरन वाजवायचं नाही. असं लोकांना वाटू नये की यांना पद मिळाल्यामुळे यांना काय मस्ती आली, सायरन वाजवतात, दिवे लावतात, अजिबात नाही. आपल्याला त्याची गरज नाही. लोक कधी कुठल्या गाडीतनं जरी उतरलं तरी म्हणणार तर बाबा आले, ते काय गाडी बघून दिवा बघून किंवा सायरन बघून त्या मला कोण ओळखणार नाही. असं जरी उतरलो, अगदी टू व्हीलर वरनं जरी आलो तरी तुम्ही म्हणणार की बाबा आले, काय तुम्ही काय वेगळं म्हणणार नाही. किंवा टू व्हीलर मधनं आलो तरी तुम्ही काय म्हणणार नाही की कोणाला आम्ही यांना ओळखत नाही, काय नाही. त्याचं आपल्याला काय नाही. शेवटी आपलं जे नातं आहे, जे एवढ्या कष्टात म्हणजे दुसरं आपण काही तुम्ही मला मतदान केलं किंवा नातं आपण निर्माण केले, एक विश्वासाचं नातं आपण मतदारसंघात निर्माण केले. आज या मतदारसंघात जिथं असू दे, मुंबईची आपली मुलं असू दे, जिथं मदत लागेल तिथं मदत करण्याचा प्रयत्न नक्कीच आपण सर्वांनी मिळून केला ही वस्तुस्थिती आहे. आणि मगाशी भाऊंनी सांगितलं की खरं आहे, फक्त आता हे चांगलं आहे की मला मंत्रीपद मिळालं, याचा फायदा सगळ्यात जास्त काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. याचा फायदा एकच आहे की आता आपल्याला कुणाकडे मागायला जायला लागत नाही, देण्याचं काम आपल्याकडे आलेली वस्तुस्थिती आहे. आणि देताना तुम्हाला पण माहित आहे शेवटी घरचा वाटा हा जास्त घेऊनच आपण देतो. त्यामुळं घराकडे जेवढं जास्तीत जास्त देता येईल तेवढं नक्की देण्याचा प्रयत्न माझा पुढे सुद्धा राहणार आहे. आज माझे जे विभाग आहे किंवा आज सरकारच्या माध्यमातून आज आपलं ऑफिस झालंय मंत्रालयामध्ये 6व्या मजल्यावर, आज ऑफिस मधनं बसून आपण आपली कामं मार्गी लावू शकतो. पूर्वी आपल्याला इतरांच्या ऑफिस मध्ये फिरायला लागायचं, इतरांच्या ठिकाणी जाऊन बसायला लागायचं. पण आज आपल्या हक्काचं जावळी आणि सातारा या दोन्ही तालुक्याच्या हक्काचं ऑफिस आज मंत्रालयामध्ये आहे, ज्या ठिकाणी जाऊन आपण बसू शकतो आणि आपली जी काही कामं आहेत तिथं तिथल्या अधिकाऱ्यांना आपण बोलवून घेऊ शकतो आणि ती येतात आणि कामं मार्गी लावून देतात. एवढं नक्की या मंत्रिपदाचा फायदा आपल्या तालुक्याला झालाय ही वस्तुस्थिती आहे. आणि या माध्यमातून नक्कीच आपण या तालुक्याचा अजून सर्वांगीण विकास तर झालाच पाहिजे, पण अजून गतीनं आपल्या तालुक्याचा वेगवेगळ्या माध्यमातून विकास कसा होईल. आज पर्यटनाच्या माध्यमातून सुद्धा आपण आता काही विचार करणं गरजेचं आहे हे लक्षात ठेवावं. आज दोन्ही धरणं आपली आता पूर्ण होत आली. मध्यंतरी आम्ही बैठका घेतल्या, वाघावचे वगैरे जे काही थोडे विषय होते ते मार्गी लागलेले आहेत. काही ठिकाणी सरकारनं राधाकृष्ण विखे पाटलांकडे बैठक झाली, त्यांनी पॅकेजला मंजुरी दिली. थोडंफार इथले स्थानिक विषय त्याला त्यांनी मान्यता दिली. काही गोष्टी कलेक्टरांच्या ठिकाणी अडकल्या होत्या, तिथं आपण कलेक्टरांची बैठक घेतली, तिथे झालं. आज हकीकतच्या ग्रामस्थांची मागणी होती किंवा आम्हाला उचलून पाणी जे आहे ते त्याला मिळावं हकीकतच्या शेतीसाठी. आज त्याचा सर्व्हे जो आहे तो त्याचा जो काही प्रस्ताव आहे तो शासनाकडे गेलाय. त्यामुळे नक्कीच आज ही दोन्ही धरणं जी झाली या धरणांच्या माध्यमातून 4 पैसे आपल्याकडे आता कसे येतील, पाचगणीचे पर्यटक हे आता खाली कसे येतील ह्याचा आपण आता विचार केला पाहिजे. आणि त्याच्यासाठी पर्यटनाची वाढ इथं कशी होईल. मग छोटे हॉटेल तर आहेत म्हणजे काय मी तुम्हाला सांगायची गरज नाही, पण बोटिंग वगैरे ह्या गोष्टीचा वापर करून पर्यटकांना आपण आकर्षित केलं पाहिजे. हे प्रयत्न आपल्याला इथून पुढे करायचे आणि त्या बाबतीत सुद्धा आपण लवकरच एकदा कलेक्टरांची इथं बसू
FTDCचे जे अधिकारी आहेत त्यांना मी मुंबईत इथं बोलवतो, त्यांना येऊन बसू. त्या दोन्ही धरणाच्या मध्ये बोटिंग वगैरे पर्यटनाच्या दृष्टीने जे काही गरजेचं आहे ते कसं करता येईल, आणि जसा महाबळेश्वरला महोत्सव झाला तसा काही ना काही कार्यक्रम आपल्या इथं पर्यटन विभागाच्या माध्यमातून कसा घेता येईल हा प्रयत्न आता आपल्याला करायचा आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र राहून काम केलं पाहिजे ही माझी सूचना या कार्यक्रमाच्या निमित्ताने. परत एकदा आपल्या सर्वांचा आभार मानतो. आज थोडा उशीर झाला कारण मला कोल्हापूरला जायचं होतं. खरं म्हणजे माझ्या मावशी परवा दिवशी वाढल्या, त्यांचा तिसरा डे होता, पण म्हणलं आज कार्यक्रम ठरलाय, आपण म्हणलं उशिरा का होईना निश्चितला म्हणलं तू निरोप दे, 4ला काही जमणार नाही, 7:30-8 पर्यंत येतो. पण आज मुद्दामून चालू करता सगळं फिरायला लागतं इकडे तिकडे राज्यात. लातूरचं पालकमंत्री आहे, लातूरला मध्ये 3-4 दिवस गेले. आता शनिवार रविवार मला सिंधुदुर्ग आणि मालवणला जायचंय. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो तिथं पुतळा पूर्वी उभा केला होता तो जो मध्ये पडला, तो आता परत आपण राज्य सरकारच्या माध्यमातून बांधकाम खात्याने उभा केलाय. त्याचा लोकार्पण सोहळा 11 तारखेला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते आहे. आणि अतिशय भव्य दिव्य असा पुतळा आपण आता कधी जावा मालवणला आपल्याला बघायला मिळेल. अतिशय भव्य असा पुतळा आपल्या बांधकाम विभागाने उभा केलाय की ज्याच्याकडे बघून तुम्हाला आम्हाला सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं हा परत आठवल्याशिवाय राहणार नाही ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून म्हटलं आज कार्यक्रम ठरला तर हा करायचा. परत कार्यक्रमाची तारीख कधी जुळेल कधी नाही सांगू शकत नाही, जरा उशीर का होईना पण म्हटलं येऊन राहतो. तर त्या निमित्तानं आपण सगळे आला आपले आभार मानतो. आणि नक्कीच जी आपल्या पंचकृषीची विकास काम आहे ती गतीनं आपण लवकरात लवकर पूर्णत्वाला मिळू हा शब्द आपल्या सर्वांना देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.